अक्षर भीमाशंकर आत्मा मी आता 7वीमध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आहे. आमच्या शाळेमध्ये एक ग्रंथालय राबवण्यात आलेले आहे. मी त्याच्यातले हे पुस्तक घेतले आहे. त्या पुस्तकाचे नाव आहे लोकमान्य टिळक. या पुस्तकाचे लेखक आहेत ज्ञानेश्वर भिंगरे. हे पुस्तक मी गेल्या 2 दिवसाअगोदर वाचले. आज मी तुम्हाला या पुस्तकाविषयी माहिती सांगणार आहे. आज मी तुम्हाला लोकमान्य टिळक यांच्याविषयी माहिती सांगणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी पुण्यवान स्थळात रत्नागिरी जिल्ह्यात दापोली गावाच्या पलीकडे चिखली या गावी लोकमान्य टिळक यांचा जन्म झाला. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 मध्ये झाला. त्यांच्या आईचे नाव पार्वती देवी व त्यांच्या वडिलांचे नाव यशवंतराव होते. त्यांचे खूप छोटे कुटुंब होते. जेव्हा लोकमान्य टिळक लहान होते तेव्हा त्यांना वाचण्याची व लिहिण्याची खूप ओढ होती. एका दिवशी त्याच्या मित्राने त्यांना विचारले की तू मोठे होऊन काय बनणार? तेव्हा लोकमान्य टिळक म्हणाले की मी मोठे होऊन इंग्रजांना मारणारा बनेल. पण तेव्हा मित्र म्हणाला तू फौजी बनेल का? तेव्हा तो म्हणाला नाही, मी फौजी नाही बनणार, पण मी देशासाठी काही करेल व आपल्या देशावर कब्जा न टाकण्यासाठी इंग्रजांना मारून काढेल. आणि तेव्हा त्याचा मित्र त्यांच्याकडे पाहून हसले. आणि तेव्हा लोकमान्य टिळक म्हणाले तुम्ही मोठे होऊन पायसाल तेव्हा तुम्हाला कळेल तुम्ही काय बनणार. तेव्हा त्याचा मित्र म्हणाला की तुला काय करायचं मी काही बनव. तेव्हा लोकमान्य टिळक म्हणाले सांग ना तू, मी तुला सांगितले. तेव्हा त्याचा लोकमान्य टिळकांचा मित्र म्हणाला की मी मोठे होऊन वैद्य बनेल, कारण की लोकांचे इलाज करण्यासाठी. तेव्हा लोकमान्य टिळक म्हणाले आता मी हसू का तुला? तू तर अभ्यासात हुशार नाही, काय नाही. हे सर्व आपण जेव्हा लहान असतो तेव्हा सर्व अभ्यासावर असतं. मग एका दिवशी लोकमान्य टिळक व त्यांच्या मित्रांना सगळ्यांना बाहेर बसवले होते. त्यांचे मित्र बाहेर बसवले होते. त्यांच्या एका मित्राने भुईमुगाच्या शेंगा आणल्या होत्या. तेव्हा तो मित्र म्हणाला की लोकमान्य टिळक तू हे खाणार का? तेव्हा लोकमान्य टिळक म्हणाले की नाही, आपण वर्गात बसलेलो आहो, आपल्याला शिस्तीचं पालन करणं आवश्यक आहे. तेव्हा त्याचे मित्र म्हणाला अरे तू शिस्तीचं पालन. तेव्हा लोकमान्य टिळक म्हणाले हा मी दररोज करतो. आणि मग त्या सर्व चौघांनी मिळून त्या शेंगा खाल्ल्या, भुईमुगाच्या शेंगा खाल्ल्या आणि टकरे तिथे टाकली. आणि जेव्हा ते उठून गेले तेव्हा शिक्षकांनी पाहिले व त्यांच्या वर्गात आले आणि म्हणाले त्या चौघाला विचारले. तेव्हा ते चौघ म्हणाले आम्ही तर या शेंगा खाल्ल्या नाही. तेव्हा त्या शिक्षकाचं लोकमान्य टिळक यांच्याकडे लक्ष गेलं. लोकमान्य टिळक मस्त बसून लिहित होते. तेव्हा लोकमान्य टिळक यांचे शिक्षक म्हणाले की तू काय करतोस? तेव्हा लोकमान्य टिळक म्हणाले की मी लिहित आहे. शाळेत गुरुजींनी अभ्यास सांगितला होता ते करत आहे. तेव्हा शिक्षकांना काही त्यांच्यावर शक आले व ते म्हणाले की तू हे टकर टाकले आहेस का? तेव्हा लोकमान्य टिळक म्हणाले हे टकर मी कशाला टाकू, मी तर हे खाल्लेच नाही. तेव्हा डबल
तेव्हा डबल लोकमान्य टिळक म्हणाले, तेव्हा डबल शिक्षक म्हणाले की खरं खरं सांग मला. तेव्हा लोकमान्य टिळक म्हणाले की मी तुम्हाला सांगू शकतो कोणी खाल्ले. तेव्हा लोकमान्य टिळक म्हणाले की हे चौघं होते आणि त्यांनी हे शेंगा खाल्ल्या. त्याच्यातला एक मित्र मला पण म्हणाला होता की तू भुईमुगाच्या शेंगा खाशील का. तेव्हा मी म्हणालो की मी नाही खाणार. म्हणून त्यांनी त्यांच्या खाल्ल्या आणि आता माझ्यावर नाव आले. मी खरं सांगतो, मी ह्या शेंगा खाल्ल्या नाही, मी खोटं बोलत नाही. तेव्हा मग त्यांच्या शिक्षकांनी त्या चौघांना शिक्षा दिली. तेव्हा दुसऱ्या दिवशी जेव्हा लोकमान्य टिळक शाळेत आले तेव्हा त्या चौघांनी लोकमान्य टिळकांना धमकी दिली व लोकमान्य टिळक दिले नाही आणि म्हणाले तुम्ही तर इंग्रजांसारख्या धमक्या देता, एवढे धमक्या देता आणि या धमक्याचा काय फायदा. या धमक्याचा काय फायदा. धन्यवाद.